कोल्हापूरमध्ये राज्यामधील पहिला तृतीयपंथीयांचा फॅशन शो पार पडलाय। कोल्हापूरमधील मैत्री फाउंडेशन आणि दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग यांच्या वतीने या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला तृतीयपंथीयांनी समानतेचा संदेश देत रॅम्प वॉक केला असून तृतीयपंथीयांचा हा फॅशन शो हा राज्यात पहिल्यांदाच करण्यात आलेला प्रयोग आहे। समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या तृतीयपंथीयांना आता कुठे समाज स्वीकारते। आपल्या हक्क आणि अधिकारांची त्यांना जाणीव झाली असून आता ते संघटित होत आपल्या हक्कांसाठी राज्यभर लढा देत आहेत। याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरमध्ये हा फॅशन शो पार पडलाय। या फॅशन शो मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामधील सुमारे 16 तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदवत आपल्या कलेचं सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली। या शो संदर्भात महाराष्ट्रामधील पहिल्या सरकारी तृतीयपंथी शिक्षिका रिया आवळेकर यांनी आपली माहिती दिली आहे। नमस्कार सगळ्यांना, मी रिया मयुरी आळवेकर, भारतातली पहिली तृतीयपंथी सरकारी शिक्षिका। आज मी कोल्हापूर येथे फॅशन शोसाठी सहभागी झाली आहे। हा फॅशन शो रोटरी फाउंडेशन कोल्हापूर तसेच समाज कल्याण आयुक्त कार्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। आणि खरंच हा उत्स्फूर्तपणे या फॅशन शोला सगळ्यांचा सहभाग मिळत आहे। आणि अशाच प्रकारे जेंडर इक्वॅलिटीचे सर्व प्रोग्रॅम पूर्ण या कोल्हापूरने एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे। तर या कोल्हापूरचा आदर्श संपूर्ण भारतात घ्यावा आणि अशा प्रकारे जेंडर इक्वॅलिटीचे अनेक उपक्रम या पारलिंगी समाजाबाबत सर्वांनी उत्स्फूर्तपणे करावेत अशी मी विनंती करते। तसेच आजचा जो फॅशन शो आयोजित केला आहे ते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर तसेच मैत्री फाउंडेशन कोल्हापूर तसेच समाज कल्याण आयुक्त तसेच सायबर कॉलेज या सर्वांचे मी आभार मानते।